तर नमस्कार मित्रांनो, आर टीची तिसरी सिलेक्शन लिस्ट आता प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याचा शेड्यूल आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. शेड्यूल काय सांगतो तर बघा मित्रांनो, ॲडमिशन शेड्यूलवर जा. ॲडमिशन शेड्यूलवर गेल्यानंतर ॲकॅडमिक इयर 2024-25, त्यानंतर ॲप्लिकेशन राऊंड फर्स्ट आणि सिलेक्शन लिस्टमध्ये गेल्यानंतर सिलेक्शन लिस्ट 2. बघा मित्रांनो, तिसरी निवड यादी म्हणतो आपण आणि सिलेक्शन लिस्ट 2वर बटनावर का क्लिक करतो? कारण रेग्युलर सिलेक्शन लिस्टला आपण पहिली यादी म्हणतो, त्यानंतर सिलेक्शन लिस्ट फर्स्टला आपण दुसरी यादी म्हणतो आणि सिलेक्शन लिस्ट 2ला आपण तिसरी निवड यादी म्हणतो. तर मित्रांनो, सिलेक्शन लिस्ट 2 या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता शेड्यूल आलेला आहे. बघा, 5 तारखेपासून ते 12/9/2024 म्हणजे 5 सप्टेंबरपासून 12 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला तुमचे ॲडमिशन प्रोसेस करून घ्यायचे आहे. ज्यांचे हे थर्ड सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आलेलं आहे किंवा नंबर लागलेला आहे, अशा पालकांनी 12 तारखेपर्यंत तुमच्या मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. जी पडताळणी समिती तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत, त्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट देईल. ती रिसिप्ट आणि तुम्ही लावलेला जे डॉक्युमेंटची लिस्ट आहे, त्या लिस्टचे कागदपत्र तुम्ही शाळेत जाऊन सबमिट करायचे आहे. आणि जसे तुम्ही सबमिट करा त्यानंतर तुम्ही ॲडमिशन कन्फर्म करून घ्यायचं आहे. अजूनही 19,000 जागा रिक्त आहे. तुम्ही बघू शकता 93,000 एवढ्या जणांचं सिलेक्शन झाल्यानंतर जी फर्स्ट सिलेक्शन लिस्ट होती त्यामध्ये 61,074 एवढ्या पाल्यांचं ॲडमिशन कन्फर्म झालं. त्यानंतर सेकंड लिस्ट होती, त्यालाच आपण फर्स्ट वेटिंग लिस्ट सिलेक्शन लिस्ट म्हणतो. त्यामध्ये सुद्धा 12,649 एवढ्याच जागा भरल्या गेलेल्या आहेत. म्हणजे अजूनही 19,000 जागा रिक्त आहे आणि जोपर्यंत हे 19 जागा रिक्त भरून जाणार नाही तोपर्यंत ही प्रोसेस चालू राहील. म्हणजेच आता जरी ही थर्ड लिस्ट लागली आणि थर्ड लिस्टमध्ये सुद्धा कोटा पूर्ण झालेला नाही तर पुन्हा लिस्ट लागण्याची शक्यता आहे. तर बघा मित्रांनो, आत्ता जरी शेड्यूल प्रसिद्ध झालेला आहे थर्ड सिलेक्शन लिस्टचा जरी शेड्यूल प्रसिद्ध झालेला आहे, तरीही अजून पोर्टलवर सिलेक्शन लिस्टची यादी जी आहे थर्ड ती प्रसिद्ध झालेली नाही. त्यामुळे काही थोड्या वेळाने किंवा उद्या ही शक्यता आहे सिलेक्शन लिस्टची थर्ड लिस्ट जी आहे ती यादी प्रसिद्ध होईल. तुम्ही बघू शकता इथे जरी सिलेक्शन लिस्ट 2 दाखवली आहे तरीही अजून त्याच्यावर क्लिक केल्यानंतर जुन्याच लिस्ट समोर येत आहे. त्यामुळे अजून थोडा वेळ लागेल, प्रोसेस चालू असेल. जसेही थर्ड लिस्ट लागेल तुम्हाला SMS येतील, पण SMSवर अवलंबून न राहता सिलेक्शन मूळ यादी यावर जा आणि तुमचा डिस्ट्रिक्ट आहे तो डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा आणि सिलेक्शन लिस्ट 2 या बटनावर क्लिक करा आणि गो बटनावर क्लिक करा. जसं तुम्ही गो बटनावर क्लिक कराल त्यामध्ये सिलेक्शन लिस्ट 2मध्ये ज्या कोणी पाल्याचा ॲडमिशनमध्ये नंबर लागलेला आहे किंवा ज्या कोणी पाल्यांचे या थर्ड राऊंडमध्ये नाव आलेलं आहे ते तुम्ही इथं बघू शकता. अजून तुर्तास ती लिस्ट प्रसिद्ध झाली नाही, जुनीच लिस्ट दाखवत आहे, पण काही वेळाने ही प्रसिद्ध होईल. तुम्ही सिलेक्ट मूळ निवड यादी या बटनावर क्लिक करून ते चेक करू शकता. बरं, आता ज्या कोणी पाल्यांचं तिसऱ्या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे तर अशांनी काय करायचं आहे तर सर्वात प्रथम काय करायचं आहे, तुमचा खाली या. खाली आल्यानंतर ॲप्लिकेशन वाईज डिटेल या बटनावर क्लिक करा आणि तुमचा ॲप्लिकेशन नंबर इथं टाका. तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर आता सध्या तरी हे जुने दाखवत आहे. तुम्ही तुमचा ॲप्लिकेशन नंबर, तुम्हाला एक डेमो दाखवत आहे, तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका, गो बटनावर क्लिक करा. जसं तुम्ही गो बटनावर क्लिक कराल तुमचं ॲडमिट कार्ड इथं तुम्हाला दिसेल. व्ह्यू आणि प्रिंट या बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ती PDF ओपन करा. PDF ओपन केल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला ॲडमिट कार्ड, त्यालाच अलॉटमेंट लेटर म्हणतात, हे दिसेल. बघा इथे तुमच्या मुलाचं नाव वगैरे सर्व आलेलं असेल आणि इथं प्रमाणपत्राची यादी बघा इथं आहे. प्रमाणपत्राची यादी यामध्ये ॲड्रेस, बर्थ सर्टिफिकेट आणि कास्ट सर्टिफिकेट. हा जो मुलगा आहे तो जात प्रवर्गात मोडतो म्हणून याला कास्ट सर्टिफिकेट विचारलं आहे.
जे जात प्रवर्गात मोडत नाही अशांना इन्कम सर्टिफिकेट लागतं. तर इन्कम सर्टिफिकेट त्यांना लागणार आहे. बरं, ॲड्रेस प्रूफमध्ये काय काय लागणार आहे, ॲड्रेस प्रूफमध्ये काय काय डॉक्युमेंट लागणार आहे त्याची सविस्तर अशी पोर्टलवर यादी आहे. बर्थ सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे, कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे आणि ॲड्रेस प्रूफ कंपल्सरी आहे. बघा, आता तुम्हाला हे डॉक्युमेंट घेऊन कुठं जायचं आहे, हे महत्त्वाच्या सूचना आहे, ते तुम्ही वाचून घ्या. एक बालकाचा एकापेक्षा जास्त अर्ज आढळून आल्यास त्याच्या लॉटरीमध्ये मिळालेला प्रवेश रद्द करणे अथवा योग्य ती कारवाई केली जाईल. म्हणजे एकच अर्ज केलेला आहे अशांचाच नंबर लागणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अर्जात नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांच्या साक्षांकित किंवा मूळ प्रती घेऊन पडताळणी समितीकडे जावे लागणार आहे. आता पडताळणी समिती कुठे आहे बघा मित्रांनो, खाली आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकतात, अर्ज पडताळणीसाठी खालीलपैकी शाळेच्या नजदीक केंद्रावर आवश्यक कागदपत्रासही उपस्थित राहावे. ही आहे पडताळणी समिती आहे, प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे तुमच्या जमत्या जिल्ह्यानुसार. दुसरी गोष्ट म्हणजे भाडे करारनामा हा दुय्यम कार्यालयाचा नोंदणीकृत असावा. फक्त भाडे करार हा पर्याय नाही याची नोंद घ्यावी, परंतु भाडे करार हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा आणि त्याचा कालावधी 1 वर्षाचा असावा. त्यानंतर सर्व कागदपत्राच्या 2 कॉपी काढाव्यात. त्यापैकी एक संच पडताळणी समितीकडे सबमिट करावा आणि एक संच शाळेत सबमिट करावा. उत्पन्नाचा दाखला किंवा जात प्रवर्ग परराज्यात ग्राह्य धरले जाणार नाही. पडताळणी समितीकडे सर्व कागदपत्रे तपासून घ्यावीत. निवासी पुरावा म्हणून बँक पासबुक हे राष्ट्रीयकृत बँकेचेच ग्राह्य धरले जातील. तसेच निवासा पुरावा म्हणून गॅस कार्ड रद्द करण्यात आलेले आहे. आपला ऑनलाईन प्रवेश झाल्याची रिसीट किंवा पावती, अलॉटमेंट लेटर, हमीपत्र आणि प्रवेशाचे कागदपत्र घेऊन विहित मुदतीत शाळेत घेऊन प्रवेश निश्चित करावा. पालकांनी अर्ज भरताना नमूद केलेल्या निवासा पुरावाचा पत्ता आणि गुगल लोकेशन यात तफावत आढळल्यास पडताळणी समिती आपला प्रवेश रद्द करेल. व्हेरिफिकेशन कमिटीकडून आल्यावर पालकांना स्कूल कॉपी दिली जाईल. पालकांनी स्कूल कॉपी आणल्यानंतर शाळेने प्रवेश देण्याची कारवाई विहित मुदतीत करावी. पालकांनी लॉटरीद्वारे प्राप्त झालेल्या शाळेची माहिती, भौतिक सुविधा, शाळेचा बोर्ड इत्यादी पाहूनच मग शाळेत प्रवेश घ्यावा. प्रवेश घेतल्यानंतर याबाबत कोणतीही तक्रार चालणार नाही. म्हणजेच जे पालकांनी प्रवेश घ्यायच्या अगोदर बघून घ्यायचं आहे, तुम्हाला SSC बोर्ड पाहिजे, CBSE बोर्ड पाहिजे आणि हे जर त्याच्यात नसेल तर ॲडमिशन घ्यायच्या अगोदर हे कन्फर्म करून घ्या. बरं, ही होती तुमची ॲडमिशनची प्रोसेस आहे, ती कशाप्रकारे तुम्हाला करायची आहे त्या संदर्भात व्हिडिओ. बघा मित्रांनो, इथे काय दिलेलं आहे, एक आहे हे अलॉटमेंट लेटर, त्याला ॲडमिट कार्ड म्हणतात. हे ॲडमिट कार्ड घेऊन जायचं आहे तुम्हाला. त्याबरोबर तुम्हाला डॉक्युमेंट कुठकुठले लागणार आहे, एक ॲड्रेस प्रूफ लागणार आहे, बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे आणि जे जात प्रवर्गात मोडतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि जे जात प्रवर्गात मोडत नाही त्यांना इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. बरं, इन्कम सर्टिफिकेट आणि इतर डॉक्युमेंट कसे पाहिजे त्या संदर्भात बोलूया. बघा मित्रांनो, डॉक्युमेंट कुठकुठले लागणार आहेत, आवश्यक कागदपत्र याच्यावर गेल्यानंतर तुम्ही बघू शकता, एक PDF तुम्हाला समोर दिसेल आणि त्या PDF सविस्तर असे कुठकुठले डॉक्युमेंट चालतात, सविस्तर असे आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता ही PDF बघा. यामध्ये कुठले डॉक्युमेंट चालतात तुमच्या कास्टनुसार, तुम्ही ज्या वर्गात बसतात त्या वर्गानुसार तुम्ही चेक करू शकता. पण मेन गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला एक ॲड्रेस प्रूफ लागणार आहे, एक बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे. जे जात प्रवर्गात मोडतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि जे आर्थिक दुर्बल घटकात मोडतात अशांना इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे, त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही. बघा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, सॅलरी स्लिप, कंपनीचा किंवा एम्प्लॉयरचा दाखला, आर्थिक वर्ष 21-22 किंवा 22-23 मार्च अखेर 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेले उत्पन्नाचा दाखला हा चालतो. परराज्यातील उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही. तुम्ही जो प्रवर्ग निवडला आहे फॉर्म भरताना त्यानुसार डॉक्युमेंट काय काय लागणार ते दाखवलं आहे. घटस्फोटित महिला असेल तर काय लागणार आहे, न्यायप्रविष्ट घटस्फोटा प्रकरणातील महिला असतील तर काय डॉक्युमेंट लागणार आहे, विधवा महिलांना काय डॉक्युमेंट लागणार आहे, आधार कार्ड हे कंपल्सरी आहे. जन्म दाखल्याचा पुरावा कुठकुठला लागणार आहे ते पण दिलेलं आहे. रहिवाशी पत्त्याचा पुरावा बघा, तुम्ही एवढ्या प्रकारचे तुमचा पुरावा
चालू शकतो, जसे की रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वीज बिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, घरपट्टी, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, आधार कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट यापैकी कुठलं तरी एक. आणि हे नसेल तुमच्याकडे किंवा भाडे तत्त्वावर जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला दुय्यम निबंध कार्यालयाचा भाडेकरारनामा लागणार आहे. आणि हा भाडेकरारनामा फॉर्म भरण्याच्या पूर्वीचा, कमीत कमी 1 दिवसापूर्वीचा असला पाहिजे आणि त्याचा कालावधी 11 महिने किंवा त्यापेक्षा जास्त असला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही वाचून घ्या कुठले डॉक्युमेंट याच्यात आहे, ते कुठले चालतात. आणि या डॉक्युमेंट बरोबरच तुम्हाला एक हमीपत्र लागणार आहे. हमीपत्र तुम्हाला कुठे मिळेल बघा, त्याच पोर्टलवर तुम्हाला हमीपत्र मिळेल. हमीपत्र कसं डाउनलोड करायचं ते बघूया. बघा मित्रांनो, हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी खाली या. खाली आल्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन, त्यालाच हमीपत्र म्हणतात, हे सेल्फ डिक्लेरेशन डाउनलोड करून घ्या. हे सेल्फ डिक्लेरेशनची एक प्रिंट काढा. त्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, अर्ज क्रमांक, विद्यार्थ्याच्या पालकांचं नाव हे सर्व भरून खाली सही व नाव टाकून, मोबाईल क्रमांक टाकून, तारीख टाकून हा जो फॉर्म आहे यालाच हमीपत्र म्हणतात. हे सुद्धा तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये लागणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा पाल्याचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. परत एकदा सांगतो, सर्वात प्रथम तुम्ही ॲप्लिकेशन वाईज डिटेलवर जा. तिथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाका. त्यानंतर जी ॲडमिट कार्ड आहे ते ॲडमिट कार्ड डाउनलोड करा. ॲडमिट कार्डमध्ये तुम्हाला कुठले कागदपत्र चालणार आहे ते दाखवलेलं आहे. सर्वात प्रथम आहे बर्थ सर्टिफिकेट, त्यानंतर ॲड्रेस प्रूफ, त्यानंतर जर जात प्रवर्गात मोडत असेल तर कास्ट सर्टिफिकेट, आणि आर्थिक दुर्बल घटकात मोडत असेल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे. त्याचबरोबर हमीपत्र लागणार आहे. या सर्व गोष्टीचे आणि तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंटची मूळ प्रती किंवा झेरॉक्स याच्या 2 संच करा. एक संच पडताळणी समितीकडे सबमिट करा. पडताळणी समिती कुठेला असणार आहे तर तुमच्या ॲडमिट कार्डवर सर्वात खाली पडताळणी समितीचा ॲड्रेस दिलेला असेल, तिथे जा. तिथे तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्या. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट दिली जाईल. ती रिसिप्ट आणि एक संच आहे डॉक्युमेंटचा, तो जाऊन शाळेमध्ये सबमिट करा आणि तुमचं ॲडमिशन दिलेल्या तारखेच्या आत करून घ्या. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पाल्याचं ॲडमिशन करू शकतात. अजूनही 19,000 जागा रिक्त आहे. त्यामुळे जर अजूनही या तिसऱ्या लिस्टमधून पालकांनी जर ॲडमिशन घेतले नाही तर 4थी लिस्ट लागण्याची शक्यता आहे, कारण जागा भरपूर आहेत आणि ॲडमिशन तसे होत नाही. तर मित्रांनो, ही ती RT संदर्भात छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.